सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा यांच्यावर 1 डिसेंबरला उमेश माळुदे आणि तलवारीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात मुंबईत उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या निर्घुण हत्येमुळे शहरात संताप असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा या प्रमुख मागण्यासाठी सर्वधर्म संघातर्फे येत्या सोमवारी 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता राजवाडे संशोधन मंडळ समोरील चर्च येथून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आंदोलन करण्यात आले। या हल्ल्यामागे काही षडयंत्र आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणीही निवेदनातून केली जाणार आहे। या न्याय मोर्चात बाबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्वधर्म संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बेडसे, सचिव राम जाधव, फादर विल्सन रॉड्रिगस, कवी दत्तात्रय कल्याणकर, डॉक्टर पापालाल पवार, ॲडव्होकेट MS पाटील, उपाध्यक्ष अशोक बागुल, शाहीर शंकर पवार, रंजना नेवे, मृदुला वर्मा, रवींद्र पानपाटील, छोटूलाल मोरे, हुसेन गुरुजी, ज्योत्स्नाताई खेरनार, सुनीता मांडगे, संघरत्न नेरकर, मंगेश जाधव, विनय सूर्यवंशी, शाहीर श्रावण वाणी, कवी गुध मोरे, सुनील बोरसे, नवकर, गुरुजी, शेख जैनुद्दीन, अप्पा खताळ, पोपटराव चौधरी आणि हरिश्चंद्र लोंढे यांनी केले। नमस्कार, मी राम जाधव, सर्वधर्म संघाचा सचिव। आमचा येणाऱ्या सोमवारी म्हणजे 15 तारखेला 15 डिसेंबर रोजी सर्वधर्म संघाच्या वतीने एक मोर्चा स्वरूप असं सर्वधर्म संघाचे धुळ्यातील सुज्ञ विचारवंत साहित्यिक व गेल्या 30-32 वर्षापासून सर्वधर्म संघाला जेवढेही विचारवंत लोक जोडलेले आहेत सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि त्या वृत्तपत्रातल्या आव्हानाच्या बातमींवर जेवढे विचारवंत क्युमाइन क्लबला जमतील त्या सगळ्यांच्या सोबत म्हणजे एक प्रकारे एक मूक मोर्चा आम्ही SP साहेबांपर्यंत नेणार आहोत आणि SP साहेबांना त्या मूक मोर्चाद्वारे एक निवेदन देणार की त्या निवेदनामध्ये एकच मागणी असेल, सर्वांच्या एकमुखाने मागणी असेल आणि सगळ्यांच्या त्या निवेदनावर सह्या असतील आणि त्या निवेदनामध्ये एवढंच मागणी केलेली आहे की बाबा धीरज सिंग जे 10 डिसेंबर रोजी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि उपचारादरम्यान कोकिलाबेन हॉस्पिटल मुंबई येथे त्यांचं निधन झालं, त्यांच्या निधनाची शोककळा पूर्ण धुळे शहरावर पसरली। त्याचबरोबर सर्व धर्मसंघाच्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते जातीने हजर असायचे आणि त्यांच्या विचारांची नेहमी आम्हाला मार्गदर्शन ठरलेले असे हे धीरज सिंग बाबा संत महासंत यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या मारेकरीला पटकन फास्ट ट्रॅकच्या केसमध्ये आणून त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी असा या सगळ्या मोर्चाच्या सगळ्या सामील झालेल्या सदस्यांची किंवा सर्वधर्म संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकमुखाने मागणी असेल। हीच मागणी घेऊन आम्ही 15 डिसेंबर रोजी SP साहेबांसमोर जाणार आहोत। घटनास्थळासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है, यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे।
मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।